मुख्यमंत्री साहेब आरक्षण मागतोय तुमची बायको नाही, अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाच्या एका व्यासपीठावरून एका महिलेनेच ही भाषा वापरली होती आणि त्यानंतर उपस्थित लोकांनी त्यावर टाळ्या पिटल्या होत्या, शिट्या वाजवल्या होत्या। या आणि अशा अनेक प्रवृत्ती, मानसिकता मराठा क्रांती मोर्चामध्ये घुसल्या होत्या। मराठा क्रांती मोर्चाने जे आरक्षण मिळवण्यासाठी मागच्या राज्य सरकारवर दबाव टाकला, ते आरक्षण मिळाल्यानंतर हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम कोर्टात टिकू शकलेलं नाही। त्या जजमेंट विषयी आज मी बोलणार आहे, कारण 569 पानाचं ते जजमेंट महाराष्ट्रात खूप कमी लोकांनी वाचलंय असं म्हणावं लागेल। त्यातही ज्या लोकांकडून तुमच्याकडे माहिती येते त्यांनी तर ते अजिबात वाचलेलं नाही। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर मराठा आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय याची पुरेशी माहिती घेतलेली नाही असं त्यांच्या लाईव्ह वरून दिसतंय। त्यामुळे त्या निकालाचा अन्वयार्थ काय होतो? अशा प्रकारे जातीच्या आरक्षणासाठी निघणारे मोर्चे, त्या मोर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या अशा मानसिकता त्या सध्या काय करतायत? सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर ती सध्या काय करते? हा प्रश्न विचारण्यासाठी नमस्कार, मी सोमेश कोलगे, कॅमेऱ्यावर योगेश कुंभार, आपण पाहत आहात महा MTV। मित्रांनो, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, कोपर्डीच्या पीडित भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले। लाखोंची संख्या असं म्हटलं गेलं असलं तरी आपण ढोबळमानाने पकडून चालू की साधारणतः कमीत कमीत काही हजारांमध्ये लोक या मूक मोर्चात सहभागी व्हायचे। आणि या मोर्चांनी काही मागण्या ठेवल्या होत्या। त्यातील एक मागणी होती ॲट्रॉसिटी कायद्या संदर्भात। ही मागणी मागे पडली। ती मागे का पडली या प्रश्नावर आपण नंतर वेगळं विश्लेषण करू, पण ॲट्रॉसिटी कायद्याला शिथिल नका करू, तर त्याला अधिक कडक करा, पण त्या कायद्याखाली खोटी तक्रार करणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काही ठिकाणच्या क्रांती मोर्चांमधून केली जात होती। त्यानंतर शेतकऱ्यांविषयीची एक मागणी होती, त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी एक मागणी होती। अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन हे मोर्चे सगळ्या राज्यभरात निघाले होते। त्यातील इतर मागण्या मागे पडल्या, त्यावर फारशी चर्चा झाली नाही। शेवटी सगळा विषय हा आरक्षणावर येऊन अडकला। यानंतर याविषयी देवेंद्र फडणवीस सरकारने एक आयोग गठीत करून त्या आयोगाद्वारे मिळालेल्या अहवालावर एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या आधारे मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण दिलं। हे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयामध्ये टिकवण्यात राज्य सरकारला त्यावेळेसच्या यश आलं होतं। नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं। सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार हे आरक्षण टिकवू शकलेलं नाही। सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण अवैध ठरवले। त्यावरून राज्यातील महाविकास आघाडीतले जे नेते आहेत ते सांगू लागलेत की केंद्र सरकारला अधिकार आहे, राज्य सरकारला अधिकार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्राला अधिकार आहेत आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला रस्ता दाखवलाय, तर आम्ही आता केंद्र सरकारला विनंती करणार आहोत असं म्हटलंय। त्यात 102वी घटना दुरुस्ती याविषयी भरपूर चर्चा सुरू आहे। आणि म्हणून मी म्हणतो की ती जी मानसिकता होती, मराठा क्रांती मोर्चाला दोष देण्याचं काही कारण नाहीये, पण ती जी मानसिकता होती, जी स्टेजवरून म्हणायची की बायको नाही मागत, आरक्षण मागतोय, ती मानसिकता, त्या प्रवृत्ती सध्या काय करतात? आणि याचं भान हे प्रत्येक समाजाने बाळगलं पाहिजे। कारण गेल्या काही वर्षात जर तुम्ही पाहिलं असेल तर आंदोलन कोणतंही असो, त्या ठिकाणी काही चेहरे समान असतात। आंदोलन जीवी म्हणून जे नरेंद्र मोदी यांनी एक शब्द कॉइन केला होता, त्या शब्दाची खिल्ली उडवण्यात आली, पण ती वास्तविकता आहे। या आंदोलनजीवी लोकांनी प्रत्येक आंदोलनाचं समाजाला भरकटवून कसं वाटोळं केलंय हे आपण गेल्या काही आंदोलनांचा आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल। पण धोकादायक या मानसिकता असतात की ज्या मानसिकता व्यासपीठावरून म्हणतात की आरक्षण मागतोय, बायको नाही, आणि त्यावर टाळ्या वाजवणारे, शिट्या मारणारे त्यापेक्षा जास्त मोठे गुन्हेगार असतात। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी ओवेसीच्या स्टेजवरून, ओवेसी हे बंधू अत्यंत विखारी आणि धार्मिक विद्वेष पसरवणारे
वक्तव्य करत असतात, मी त्याचं समर्थन करत नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण ओवेसीच्या स्टेजवरून पाकिस्तान जिंदाबाद म्हणून घोषणा देत होती एक छोटी मुलगी, तर ओवेसीने देखील तिचा माईक हा काढून घेतला होता. आपण ते व्हिडिओ पाहिले असतील. पण ही मुलगी जी क्रांती मोर्चाच्या स्टेजवर गेली आणि म्हणाली आरक्षण मागतो बायको नाही, त्या मुलीच्या हातातून माईक काढून घ्यावा एवढा विवेक कोणाचाही जागरूक नव्हता. आपण समाज म्हणून एकत्र येत असताना आपली विवेक बुद्धी एका बाजूला फेकून देणार आहोत का, हा प्रश्न आहे. आणि या मानसिकतेवर तथाकथित फेमिनिस्ट समजल्या जाणाऱ्या, स्वतःला स्त्री मुक्ततावादी म्हणणाऱ्या पत्रकार, महिला कार्यकर्त्यांकडूनही टीका झाली नव्हती. आठवा नीट. जर कोणी टीका केली असेल तर त्या काही अपवादात्मक गोष्टी सोडून द्या, पण या वक्तव्यावर टीका झाली नव्हती. म्हणजे जितका विवेक ओवेसीचा जागरूक आहे तितका विवेकही आपण गमावला होता का, हा प्रश्न आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या 569 पानी निकालावर येऊ. 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं आणि या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने या आरक्षणाविषयी सुनावणी घेतली. त्यामध्ये त्यांनी 6 प्रश्न निश्चित केले होते सुप्रीम कोर्टाने. हे 6 प्रश्न कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कोणत्याही इकडचा तिकडचा प्रचार प्रसार करण्यापूर्वी जरा काळजीपूर्वक भानावर राहून या आरक्षणाची केस काय होती ते समजून घ्या. म्हणजे या ज्या मानसिकता आहेत, आरक्षण मागतो बायको नाही, या मानसिकतांना तुमच्या आंदोलनात भविष्यात स्थान मिळणार नाही. कारण हा समाज आपला आहे आणि या समाजाचा विवेक जागरूक ठेवणं आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून वस्तुस्थिती नीट समजून घेतली पाहिजे. आज अनेक बातम्यांमधून, म्हणजे हल्ली तर मला महाराष्ट्रातल्या अनेक बातम्यांचं कौतुक वाटतं की त्या बातम्या असतात की विविध पक्षाच्या लोकांना फॉरवर्ड करण्यासाठी ज्या हेडलाईन असतात हेच समजत नाही. कारण बातम्यांमधून तुम्हाला व्यवस्थित एखादी वस्तुस्थिती कळली असं उदाहरण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कारण या सगळ्या बातम्यांमध्ये एकतर बातम्या लिहिणाऱ्यांना अर्ध कळत नसतं आणि लिहितात त्यामध्ये काहीतरी हेडलाईन काढतात. मग जर ती भाजपच्या विरोधातली असली तर मग सगळे शिवसेना राष्ट्रवादीचे जे ट्रोलर्स आहेत ती बातमी सगळीकडे सर्क्युलेट करतात. जर ती या बाजूची असली तर मग इकडचे सोशल मीडियावाले जे आहेत ते त्या बातम्या पुढे पाठवतात. आणि अशा प्रकारे हा नुसता खेळ चाललेला असतो, वस्तुस्थिती समोर येत नाही. म्हणून 569 पानाचं जे जजमेंट आहे, जो निकाल आहे, तो समजून घेतला पाहिजे. यामध्ये 102व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण फेटाळलं असं म्हणण्याचा प्रयत्न राज्य सरकारशी संबंधित अनेक व्यक्तींनी केलेला आहे. बरोबर. आता 102वी घटना दुरुस्ती 2018 साली झाली, ज्यावेळी राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये भाजपला 2/3 बहुमत नव्हतं. घटना दुरुस्ती जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमत, म्हणजे जवळपास हा आकडा जातो 360च्या वरती, 364च्या आसपास हा आकडा जातो. इतके खासदार जर तुमच्याकडे लोकसभेत असतील आणि राज्यसभेत 245च्या म्हणजे 250च्या 2/3 इतके खासदार असतील तर तुम्ही अशा प्रकारे घटना दुरुस्ती करू शकता. राज्यसभेतला नेमका आकडा मला माहिती नाही, पण त्याविषयी तिथे देखील 2/3 बहुमत असावं लागतं. राज्यसभेत तर सर्वसाधारण बहुमतही नव्हतं. घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली तेव्हा याच काँग्रेसच्या किंवा याच राष्ट्रवादीच्या कोणत्याही खासदाराने त्याचा विरोध केला नव्हता. म्हणजे मला जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही नीट व्यवस्थित आठवून पहा की शरद पवार जे राज्यसभेचे सदस्य आहेत किंवा सुप्रियाताई सुळे जे लोकसभेच्या सदस्य आहेत, त्यांनी या 102व्या घटना दुरुस्तीला विरोध केला असेल तर तो दाखवून द्या. विरोध केलेला नव्हता. त्याचं कारण 102वी घटना दुरुस्ती ही इतर मागासवर्गीय जातींना मिळणारं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला घटनात्मक संरक्षण देणारी होती. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अदर बॅकवर्ड क्लासेस हे जे वर्गीकरण भारतीय संविधानामध्ये आहे त्याचे शेड्यूल कास्ट म्हणजे कोण असणार, शेड्यूल ट्राईब कोण असणार हे ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार एका घटनात्मक आयोगाला आहेत. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स असं म्हणून आपण त्यांना ओळखतो. याच स्वरूपाचं एक नॅशनल कमिशन, राष्ट्रीय आयोग
हा ओबीसीसाठी देखील असावा आणि त्याला एससीबीसी म्हटलं गेलं कारण घटनेमध्ये ते शब्द वापरलेत. तसा आयोग तयार करणारी जी घटना दुरुस्ती होती ती 102वी घटना दुरुस्ती आहे. त्या 102व्या घटना दुरुस्तीचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने शेवटच्या 3 प्रश्नांमध्ये दिलाय. आता मराठा आरक्षणाची जी केस सर्वोच्च न्यायालयात गेली त्या केसमध्ये एकूण 6 क्वेश्चन फ्रेम करण्यात आले होते. 6 प्रश्न. आणि हे 6 प्रश्न कोणकोणते होते ते जरा समजून घ्या. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की केंद्र सरकार प्रश्न सोडवू शकतं की राज्य सरकार की हा प्रश्न न्यायालयात सोडवू शकतं. या सगळ्यावरती विचार करायला तुम्हाला वाव मिळेल. पण पहिल्यांदा तुम्ही जजमेंट काय ते समजून घ्या. या 6 प्रश्नांमधला पहिला प्रश्न जो होता तो म्हणजे इंदिरा साहनी खटल्यानंतर जी परिस्थिती बदलली आहे. इंदिरा साहनी म्हणजे 1992 साली एक खटला दाखल झाला होता सुप्रीम कोर्टात आणि ज्या खटल्यामुळे 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. एक्सेप्शनल आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस सोडून विशेष आणि अपवादात्मक परिस्थिती वगळून सर्वसाधारण परिस्थितीत 50% लिमिट ही आरक्षणाच्या बाबतीत क्रॉस करता येणार नाही. एकूण आरक्षण 50% पुढे जाता कामा नये असा इंदिरा साहनीच्या खटल्यातील निकाल आहे. त्या इंदिरा साहनीच्या खटल्यातील निकाल जो आहे तो निकाल फिरवला पाहिजे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट हे रिवाईज करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाकडेच आहेत. तर तो निकाल फिरवला पाहिजे का हा पहिला प्रश्न होता. त्यावर 5ही न्यायमूर्तींनी युनॅनिमसली एकमताने 3 विरुद्ध 2 वगैरे असं काही नाहीये एकमताने निकाल दिलाय की इंदिरा साहनीचा रिव्हिजन करण्याची गरज नाही. इंदिरा साहनीचे जजमेंट हे 9 न्यायाधीशांच्या बेंचनी दिलं होतं. जर रिवाईज करायचं असेल तर तो किंवा त्यापेक्षा मोठा बेंच असावा. तर तसं करण्याची गरज नाही. मोठ्या बेंचकडे जजमेंट पाठवायची गरज नाही. हे युनॅनिमसली एकमताने सांगितले. त्याच्या पुढचा जो प्रश्न होता की मराठा आरक्षणासंबंधी 50% मर्यादा ही ओलांडली जाते महाराष्ट्रामध्ये. एकूण आरक्षण 50% जास्त होतं. तर ही परिस्थिती म्हणजे मराठा आरक्षण 50% जास्त नेणं हे इंदिरा साहनी खटल्याच्या अनुषंगाने एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि स्पेशल म्हणजे एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आहे का, विशेष आणि अपवादात्मक परिस्थिती आहे का. तर त्या प्रश्नावर देखील सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या न्यायमूर्तींनी एकमताने नाही हा निष्कर्ष काढलेला आहे. तिसरा प्रश्न की इंदिरा साहनी निकालानुसार अपवादात्मक आणि विशेष अशी परिस्थिती गायकवाड आयोगाचा अहवाल दर्शवतो का. या तिसऱ्या प्रश्नावर देखील सगळ्या न्यायमूर्तींनी नाही असं स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. मराठा आरक्षणाचा विषय या पहिल्या 3 प्रश्नांमध्ये निकालात निघतो हे तुम्ही समजून घ्या. मराठा आरक्षण हे या पहिल्या 3 प्रश्नात निकालात निघालं की मराठा समाजाचं आरक्षण 50% क्रॉस करणं हे जस्टिफाईड होत नाही. दुसरी गोष्ट इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये जो निकाल आला त्यात जे म्हटलं गेलंय की एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस नाहीत हे पण म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे या पहिल्या 3 प्रश्नांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकालात निघाला हे समजून घ्या. माननीय अशोक चव्हाण किंवा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले कायदेशीर सल्लागार बदलले पाहिजेत. कारण अनिल परब असं म्हणाले होते की मी बाळासाहेबांचा कायदेशीर सल्लागार होतो आणि मी आता कदाचित तेच उद्धव ठाकरेंनाही कायदेशीर सल्ला देत असावेत असा प्रश्न आहे. त्यामुळे कायदेशीर सल्लागार बदलले पाहिजेत. या पहिल्या 3 प्रश्नांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकालात निघाला. याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुंबई हायकोर्टाने जे म्हटलं की 50%ची लिमिट जरी क्रॉस होत असली मराठा आरक्षणाच्या वेळेस तरी ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस आहेत इंदिरा साहनीच्या जजमेंटनुसार. आणि त्यामुळे मराठा समाजासाठी हे केलं गेलेलं जे आरक्षण आहे ते अवैध ठरवता येणार नाही. मुंबई हायकोर्टाने त्या आरक्षणाची जी पर्सेंटेज टक्केवारी होती ती 16-17 वरून 12-13 वर आणली हे आपण ऐकलं असेल. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस आहेत असं बॉम्बे हायकोर्टात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने स्पष्ट बॉम्बे हायकोर्टाला कन्व्हिन्स केलं होतं असं आपण समजू शकतो. सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारने या पहिल्या 3 प्रश्नांवरच, त्यातील जे दुसरे 2 प्रश्न आहेत ते थेट मराठा आरक्षणाशी संबंधित आहेत, त्यावर कन्व्हिन्सिंग
सुप्रीम कोर्टाला करू शकले नाहीत हे आपल्याला स्पष्ट म्हणावं लागेल. आता त्या पुढचे 3 प्रश्न जे आहेत, एकूण 6 प्रश्न निश्चित केले गेले. त्यातले पहिले 3 प्रश्न मराठा आरक्षणाविषयीचे, ज्यात मराठा आरक्षणाचा विषय संपला सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीने. त्याच्या पुढचे जे 3 प्रश्न आहेत ते 102व्या घटना दुरुस्ती विषयी आहेत. आता या ज्या सगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या त्यामध्ये एक याचिका 102वी घटना दुरुस्ती जी आहे त्याची घटनात्मकता, कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी चॅलेंज करणारी याचिका होती. त्या याचिकेवर निकाल देण्याच्या अनुषंगाने त्यांनी म्हटले की 102वी घटना दुरुस्ती ही कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे, संविधानिक दृष्ट्या वैध आहे. त्याचं कारण 102व्या घटना दुरुस्तीने घटनेत नेमका काय बदल केला हे जरा आपण पाहिलं का तुमच्यापैकी कोणी? किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, अशोक चव्हाण असतील, यांनी ते तपासून पाहिलं का? एकतर 102वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस तुम्ही सगळ्या पक्षांनी भाजपला केंद्रात पाठिंबा दिला होता, कारण त्यावेळेस तुम्हाला इतर मागासवर्गीयांची मतं डोळ्यासमोर दिसत होती, बरोबर? आणि आता जेव्हा मतांचं राजकारण मराठा समाजासाठी करायचंय त्यावेळेस 102वी घटना दुरुस्ती कशी आडवी आली असं तुम्ही म्हणताय. 102व्या घटना दुरुस्ती मधले जे शब्द आहेत ते अदर बॅकवर्ड क्लासेस साठी एक राष्ट्रीय आयोग असावा असे आहेत. आणि त्या राष्ट्रीय आयोगाने या अदर बॅकवर्ड क्लासमध्ये कोणते जाती समुदाय असणार किंवा कोणते जाती समुदाय त्यातून काढले जाणार याविषयीचे निर्णय करण्याचे अधिकार या आयोगाला आहेत. आयोग म्हणजे केंद्र सरकार नाही, राष्ट्रपतींनी अपॉइंट केलेला आयोग. त्यावर अप्रत्यक्ष नियंत्रण केंद्र सरकारचं असेल तुम्ही म्हणू शकता, पण तीच गोष्ट जशी अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जमाती यांना जसं संविधानिक संरक्षण आहे तसं ओबीसींच्या आरक्षणाला देखील संविधानिक संरक्षण असावं या दृष्टीने तयार केलेला तो राष्ट्रीय आयोग होता. आणि त्या राष्ट्रीय आयोगाची घटना दुरुस्ती म्हणजे 102वी घटना दुरुस्ती आहे. त्या 102व्या घटना दुरुस्तीचा अर्थ लावताना सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की यापुढे राज्य सरकारला परस्पर इतर मागासवर्गीयांविषयीचे निर्णय घेता येणार नाहीत. इतर मागासवर्गीयांविषयीचे निर्णय घेत असताना तो खटला पहिल्यांदा, तो प्रश्न पहिल्यांदा या आयोगाकडे जाईल आणि मग आयोग त्यावर निर्णय करेल असं यामध्ये म्हटलंय. जी पद्धत घटनेने निश्चित केली म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीमुळे निश्चित झालेली जी पद्धत आहे ती इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या बाबतीतली ती कायम राहील असं सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या निकालात म्हटलंय. आणि हे जे 6 प्रश्न होते त्यातले शेवटचे जे 3 प्रश्न होते त्यातला 5वा प्रश्न हा फार महत्वाचा आहे. 4था प्रश्न म्हणजे इतर बॅकवर्ड क्लास, अदर बॅकवर्ड क्लास संबंधीचे अधिकार राज्य सरकारकडून गेलेत का? तर सुप्रीम कोर्ट म्हणाले होय, 102व्या घटना दुरुस्तीनुसार हे अधिकार आता आयोगाला असतील, राष्ट्रपतींना असतील, ते राज्य सरकारकडे राहणार नाहीत. हे सगळं जे आहे ते इतर मागासवर्गीयांच्या बाबतीत हे तुम्ही समजून घ्या. दुसरं, 15(4) आणि 16(4) खाली राज्य सरकारकडे जे अधिकार होते, भारतीय संविधानाचं कलम 15(4) आणि कलम 16(4) खालचे ते अधिकार 102व्या घटना दुरुस्तीमुळे निघून गेले का? तर त्यावर जे बहुमतातलं जजमेंट आहे 3-2चं, कारण हे शेवटचे जे 3 प्रश्न आहेत त्यावर एस रवींद्र हे जे जज आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांनी एक वेगळा निकाल लिहिला आणि या निकालाला नागेश्वर राव आणि गुप्ता म्हणून जे दुसरे 2 न्यायमूर्ती आहेत 5 पैकी त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे 3-2 यांनी शेवटचे 3 प्रश्न निकालात निघालेत. त्या 3 प्रश्नांमध्ये ते म्हणालेत की होय, राज्य सरकारकडे 15(4) 16(4) खाली जे अधिकार होते ते आहेत, पण इतर मागासवर्गीयांबाबतचे अधिकार हे राज्य सरकारकडे नाहीत असं रवींद्र यांनी म्हटलेलं आहे. आणि ते जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं तेच सध्या बहुमतातलं आणि सुप्रीम कोर्टाचं अंतिम जजमेंट समजलं पाहिजे. त्यावरती त्या पुढचं संविधानातील कलम 342A नुसार नागरिकांचा जो कोणताही मागासवर्ग म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लास ज्याला आपण ओळखतो, आतापर्यंत ओबीसी म्हणून ओळखतो, त्याविषयीची वर्गवारी अथवा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? तर त्यावर देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की राज्य सरकारला अदर बॅकवर्ड क्लास संदर्भात कायदा करण्याचा अधिकार नाही. म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीने ज्या इतर मागासवर्गीयांसंदर्भात जो आयोग तयार केला त्या आयोगाच्या घटनात्मकतेवर, कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटीवर 3-2 या निर्णयाने शिक्कामोर्तब झालेला आहे. पहिले 2 न्यायमूर्ती जे आहेत त्यापैकी एक अब्दुल नजीर न्यायमूर्ती आणि दुसरे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी देखील याच स्वरूपाचे आदेश दिलेत
फक्त त्यांचं रिझनिंग थोडंसं वेगळं आहे. पण पहिले 3 प्रश्न जे आहेत, जे थेट मराठा आरक्षणासंदर्भात होते, त्या तिन्ही प्रश्नांवर मराठा आरक्षणाची केस एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल नाही असं स्पष्ट सगळ्या न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. पूर्ण बहुमताने हा निकाल आलेला आहे, हे तुम्ही समजून घ्या. 3-2 हे 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे एकूण 4 निकाल पत्र आहेत सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मधली, 4 न्यायमूर्तींनी दिलेली, एक जे पहिल्या 2 न्यायमूर्तींनी कॉमन लिहिलंय आणि त्यानंतरची 2 नागेश्वर राव आणि गुप्ता म्हणून जे न्यायमूर्ती होते त्यांनी लिहिलंय, आणि शेवटचं निकालपत्र जे साधारण 130 पानाचं आहे ते एस रवींद्र हे जज जे आहेत त्यांनी लिहिलेले आहे. या 4 निकालपत्रांना नीट पहा, तुम्हाला समजेल की मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी मूळ योजना देवेंद्र फडणवीस सरकारची होती ती अशी होती की मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग तयार करणं. आता सध्या एक्झिस्टिंग जो प्रवर्ग आहे ओबीसी, SC ST, VJNT, NT या सगळ्यामध्ये न टाकता एक वेगळा प्रवर्ग मराठा समाजासाठी तयार करणं आणि त्या प्रवर्गाला SC-BC म्हणणं, या अनुषंगाने तयार केलेला तो कायदा होता. पण तो कायदा जर व्हॅलिड ठरवायचा असेल तर इंदिरा साहनी जजमेंटनुसार तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल केस हे प्रूव्ह केलं पाहिजे. ते सिद्ध करू शकलेलं नाही हे राज्य सरकार, म्हणून हे आरक्षण गेलेलं आहे, हे तुम्ही समजून घ्या. आता याच्या पुढे काय होणार? आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे म्हणाले की आम्ही राष्ट्रपतींना किंवा पंतप्रधानांना पत्र लिहू आणि सांगू की मराठा समाजाला आरक्षण द्या. कसे सर्वसामान्य मराठा समाजातल्या तरुणांना दिशाभूल करणं सोपं आहे असं काहीतरी सांगून. पण पुन्हा प्रश्न काय येईल माहितीये का? इंदिरा साहनीच्या निकालामध्ये जे म्हटलं होतं 50% मर्यादा, ती 50% मर्यादा सुप्रीम कोर्टाने अजूनपर्यंत बाजूला काढलेली नाही. आणि सध्याची एक्झिस्टिंग परिस्थिती जर तुम्ही पाहिलीत राज्यातली तर 52% आरक्षण हे महाराष्ट्रात आहे. मग पुन्हा त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाची केस म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्स आहे हे दाखवावंच लागेल, कारण 50% मर्यादा ओलांडण्याचे अधिकार केंद्र सरकारला पण नाहीत असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. आणि तो निकाल देत असताना त्यांनी संविधान सभेत झालेली भाषणं, संविधानाचा अर्थ हा सगळा विचारात घेऊन हा निकाल दिलेला आहे. त्यामुळे आता जी दिशाभूल चालली आहे की आम्ही केंद्र सरकारला सांगू, हे म्हणजे निव्वळ जे आतापर्यंत महाराष्ट्रात गेल्या 1.5 वर्षापासून आपण अनुभवतोय त्याचाच पार्ट 2 आहे की आला अंगावर ढकल केंद्रावर. आणि म्हणून मी सांगतो की समाजाने या गोष्टींविषयी विचार करताना नीट अभ्यास केला पाहिजे, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. आरक्षण मागतो बायको नाही असं बोलणाऱ्या प्रवृत्ती या तुमच्या मानवाखाली येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्याचं कारण जेव्हा समाज म्हणून एकत्र येतो किंवा समाज म्हणून भावनिक होऊन एखादी लढाई लढत असतो, ती लढाई लढताना तुम्हाला वस्तुस्थिती विचारात घ्यावी लागते. वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. जे मराठा क्रांती मोर्चे हे संपूर्ण राज्यभरात निघाले होते ते सगळेजण सध्या काय करतात हा प्रश्न आहे. पण त्यांनी काही करावं असं मी म्हणत नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे 569 पानाचं जजमेंट आहे ते व्यवस्थित वाचून घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की जम्मू काश्मीरसाठी जसं केलं किंवा शहाबानो खटल्यात जे केलं तसं केंद्र सरकारने काहीतरी करावं. उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात येत नाहीये की केंद्र सरकारने काहीही करायचं ठरवलं तरी भारतीय संविधानाच्या घालून दिलेल्या नियमांच्या आणि अटींच्या अधीन राहून ते करावं लागेल. संविधानात जरी बदल करायचा असला तरी तो बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता येणार नाही. सुप्रीम कोर्टाकडून तो व्हॅलिडेट करून घेतला पाहिजे आणि ही जी मान्यता आहे ती नाकारता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे जे सांगतायत ती उघड फसवणूक आहे, दिशाभूल आहे हे समजून घ्या. तमिळनाडू मॉडेलचा जो उल्लेख झाला की तमिळनाडूत 50% जास्त आरक्षण आहे तर तमिळनाडूचा कायदा व्हॅलिड कसा ठरला, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तमिळनाडूचा कायदा किंवा तमिळनाडूचं 69% आरक्षण हे अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलेलं नाही. तमिळनाडूचा विषय जो आहे तो जुना असल्यामुळे सध्या मराठा आरक्षण आणि 102वी घटना दुरुस्ती यावरती हिअरिंग घेऊ आणि ते झालं की तमिळनाडूच्या हिअरिंगचं बघू असं म्हणून एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे तमिळनाडूच्या आरक्षणाविषयी देखील. 9व्या परिशिष्टात कायदा टाकला म्हणजे प्रश्न संपतो
असा गैरसमज अजिबात करून घेऊ नका. 1973चं केशवानंद भारती जजमेंट आणि त्यानंतर आलेले अनेक म्हणजे गोलकनाथ पासून सुरू झालेल्या त्या अगदी केशवानंद भारती या खटल्यामध्ये आलेल्या निकालापर्यंत सगळ्या जजमेंट्समध्ये 9व परिशिष्ट देखील सुप्रीम कोर्टाच्या स्क्रुटिनीसाठी अवेलेबल असतं. सुप्रीम कोर्टाच्या स्क्रुटिनी मधून त्याला जावं लागतं. उद्या तुम्ही एखादा कायदा तयार कराल आणि तो 9व्या अनुसूचित टाकाल आणि त्यानंतर त्या कायद्यावर कोर्ट प्रश्नच उपस्थित करू शकणार नाहीत. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सुप्रीम कोर्ट हे 9व्या परिशिष्टाचं देखील रिव्हिजन करू शकतं, हे तुम्ही समजून घ्या. 9व्या परिशिष्टात आता जर नव्याने कायदे टाकायचे असतील तर ते कायदे सोशल जस्टिस साठी आहेत हे पहिल्यांदा जस्टिफाय व्हावं लागतं कोर्टामध्ये, तरच 9व्या परिशिष्टातील कायदे देखील कायम राहू शकतात. नाहीतर तिथे कायदा टाकणारी जी घटना दुरुस्ती आहे ती देखील इनव्हॅलिड ठरवण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत. तमिळनाडूचं आरक्षण हे कायम झालेलं नाही. मी जो प्रश्न सांगतोय तुम्हाला की हे जे 6 प्रश्न आहेत जे सुप्रीम कोर्टाने काढले होते बाजूला, त्या 6 प्रश्नांपैकी पहिल्या 3 प्रश्नात मराठा आरक्षणाचा विषय निकालात निघाला. मराठा आरक्षणाचा विषय पहिल्या 3 प्रश्नात निकालात निघाला आणि तिथे राज्य सरकारने बाजू मांडू शकले नाहीत. हे सगळे राजकारण्यांसाठी आपण सोडून देऊ, पण वस्तुस्थिती वास्तविकता समजून घेण्यासाठी तुम्ही जरा ही सगळी जी फॅक्ट आहे ती फॅक्ट पहिल्यांदा विचारात घ्या, ते समजून घ्या आणि त्यानंतर याविषयी आपलं मत तयार करा. नाहीतर तमिळनाडूला काय होतं आणि मग शहाबानो खटल्यात कसं झालं, जम्मू काश्मीरचं काय झालं, ते सगळं जरा नीट समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जम्मू काश्मीरमध्ये काय निर्णय केला हे समजलेलं नाही. शहाबानो खटल्यात काय निर्णय झाला हे समजलेलं नाही. त्यांच्या सामना या वृत्तपत्राने या क्रांती मोर्चांना मुका मोर्चा म्हणून याची खिल्ली उडवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी या विषयावरती बोलण्याची आवश्यकताच नाहीये. जर बोलायचं असेल तर लॉजिकल बोला, केंद्रावर ढकलण्याचे उद्योग करू नका, कारण यातून समाजात गैरसमज पसरतो. समाज एकत्र आल्यावर त्यामध्ये अशा काही मानसिकता शिरतात, ज्या विकृती व्यासपीठावरून म्हणतात की आरक्षण मागतोय बायको नाही. आणि म्हणून सांगतोय ही मानसिकता सध्या काय करते याचा विचार करा आणि आपल्याला काय करायचंय, आपल्याला समाज म्हणून कसं जगायचंय याचाही निर्णय तुम्हीच करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या महा MTVला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.